नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता जीवा नंदिनीच्या पोटावर हात ठेवत नंदिनीला म्हणतो, खरं सांगू का, मला आता हे पोट खटकत नाही. तर आता मानिनी ते त्या ठिकाणी येतात आणि म्हणू लागतात, खटकत नाही म्हणजे, आणि तेही आता म्हणजे या अगोदर तुला हे पोट खटकायचं का? जीवा मात्र काय बोलावं काहीच कळत नसतो. जीवा म्हणतो, नाही तसं नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण तू समजू शकतेस ना मला काय म्हणायचं होतं. मानिनीताई म्हणतात, नाही नंदिनी, अगं काय हे, हा तुला त्रास देतोय का, म्हणजे तुला पोटावरून चिडवतोय का? तसं जर काही असेल ना तर तू मला सांगायचं. नंदिनी म्हणते, नाही हो आई, असं काही नाही. जीवा अगदी मनापासून माझी काळजी घेतात, खूप जपतात, मला माझ्या चेहऱ्यावर स्माईल यावंस यासाठी किती प्रयत्न करतात ना हे तुम्हाला माहीत नाही. हा पसारेवाला पसारा घालतो आणि मी सगळा पसारा आवडते, परंतु त्यातही ते मला सावरतात. खरं तर माझं आयुष्य इथून तिथे खरंच खूप छान सावरून घेतलंय त्यांनी, आणि म्हणूनच अशा नवऱ्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही, असं नंदिनीने कौतुक करताच जीवाची अगदी कॉलर ताठ होते आणि अगदी शिट्या वाजवतच तो मानिनीताईंना इशाऱ्यानेच, हे सगळं काही तू ऐकलंस का, असं दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतो. तर मानिनीताई काही कमी नाहीत. त्या जीवाला म्हणतात, अरे बापरे, एवढंही लगेच उडायला नकोय, त्याची काही गरज नाही, असं म्हणत तिघांची ही मज्जा मस्करी सुरू असते. आता मानिनीताई नंदिनीला म्हणतात, बरं नंदिनी, आता तिसराही महिना संपत आलाय, त्यामुळे आता स्वतःची जास्त काळजी घ्यायची. तर नंदिनी म्हणते, हो आई. मानिनीताई म्हणतात, पण मध्ये मध्ये विसरतेस तू. तर त्यानंतर मानिनीताई नंदिनीच्या हातात एक डबा देतात आणि म्हणू लागतात, हे घे, सफरचंद दिलंय कापून, मध्ये मध्ये खावंसं वाटलं तर खाऊन घे. तर नंदिनी म्हणते, हो. तर मानिनीताई म्हणतात, आणि आता उन्हाचे बाहेर जात आहे आणि तेही बाईकवरून. तर जीवा म्हणतो, नाही माते, तुझ्या नाजूक साजूक सुनेला मी 4 चाकी गाडीतून घेऊन जाणार आहे. मानिनीताई म्हणतात, अरे नाजूक साजूक काय, 2 जीवांची आहे ती, काळजी तर घ्यायलाच हवी. बरं जीवा, अरे आता नंदिनीची चोरोटी सुद्धा जवळ आली, लवकरच तिच्या चोरोटीचा कार्यक्रम करायचा आहे. पण मला सांग, या चोरोटीच्या दिवशी तू काय देणार आहेस रे नंदिनीला, म्हणजे तू काय करणार आहेस नंदिनीसाठी? अरे ज्यावेळी काव्याची चोरोटी होती त्यावेळी काव्यासाठी पार्थ IAS ऑफिसर यांना घरी घेऊन आला होता, मग तसंच तू नंदिनीसाठी काय करणार आहेस? तर जीवा म्हणतो, एखाद्या सुपरस्टारला बोलवेन, म्हणजे ज्या सुपरस्टारला नेहमी बघावंसं वाटत असतं, ते सुपरस्टार समोर असावेत असं वाटत असतं, पण ते सुपरस्टार क्वचितच आपल्याला सापडतात. अशा सुपरस्टारला मी घरी घेऊन येणार आहे. तर मानिनीताई विचारतात, कोण आहेत रे ते सुपरस्टार? तर जीवा म्हणतो, वन अँड ओनली विक्रम देशमुख. आता मानिनीताई जीवाला एक धपाटा घालतात आणि म्हणतात, शान्या, बाबांची थट्टा करतोयस का? तर जीवा म्हणतो, नको आहेत का नको, तर मग मीनाक्षीला बोलवू, असं म्हणत जीवाची मस्करी काही संपत नसते आणि मानिनीताई जीवाला चांगलेच थपाटे घालत असतात. जीवा सगळं काही हसण्यावरही घेत असतो. मानिनीताई म्हणतात, नंदिनी, हा तुझा नवरा खूप आगाऊ झालाय, हा तुझ्या समोर मारायची वेळ येते बघ, असं म्हणत आता मानिनीताई तिथून निघून जातात. आता नंदिनीला खूप वाईट वाटतं. नंदिनी जीवाला म्हणते, खरं सांगू का जीवा, इतक्या गोड आईला फसवण्याचा हक्क कोणी दिलाय आपल्याला? तर जीवा म्हणतो, मलाही कळतंय नंदिनी, मलाही ह्या सगळ्या गोष्टी कळतायत, पण शेवटी आपल्या हातातही काहीच नाही, कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. आणि एक गोष्ट, तारे बघायचे असतील तर अंधाराची वाट तर बघावीच लागणार. हा आता अंधारासाठी वाईट वाटून घ्यायचं आहे की ताऱ्यांचं अप्रूप, ते आता तुझं तूच ठरव. आता नंदिनीला खूप वाईट वाटतं, काय करावं तिला काहीच कळत नाही. जीवा म्हणतो, चल, असं म्हणत आता जीवा नंदिनीला घेऊन जातो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आर्या आता काव्याची मदत करत असते, तिची काळजी घेत असते. काव्या आर्याला म्हणते, थँक्यू सो मच, खरंच तू माझी काळजी घेतलीस आणि मला आता बरं वाटतंय. तर आर्या म्हणते, हो का, आता तुला अजून बरं वाटेल, तो बघ आला तुझा बोका. आता इथे पार्थ 3 शहाळी घेऊन येत असतो. आता पार्थ शहाळी घेऊन येताच काव्या म्हणते, सगळं अगदी बरोबर कसं कळतं हो देशमुख तुम्हाला? खरं तर मला आणि बेबोला आता हेच हवं होतं. तर पार्थ म्हणतो, मला सगळ्या गोष्टी अगदी बरोबर कळतात. तर आर्या पार्थची मस्करी करत म्हणते, मला कशाला आणलंय, मी नाही आहे प्रेग्नेंट. तर काव्या म्हणते, अगं. तर पार्थ म्हणतो, मीच तरी कुठे आहे प्रेग्नेंट, पण शहाळं खाण्यासाठी प्रेग्नेंट असायलाच हवं असं काही नाही आहे ना.
तर आता तिघही शहाळ्याचं पाणी पित असतात. तर काव्या पार्थला म्हणते, मी काय म्हणते देशमुख, आता मला बरं वाटते, त्यामुळे आपण आपलं काम चालू करूयात. तर पार्थ काव्याला म्हणतो, नाही, नो, नेव्हर. खरं तर इतक्या उन्हातानात मी तुम्हाला बाहेर घेऊन यायलाच नको होतं. तर काव्य म्हणते, अहो पण. पार्थ म्हणतो, आता एक शब्दही बोलायचा नाही, नारळ पाणी प्या. असं म्हणत पार्थ आता काव्याची बोलती बंदच करतो. तर आर्या म्हणते, किती मस्त आहे रे हा. खरंच काव्या, तुला आणि नंदूला अगदी काळजी घेणारे नवरे मिळाले आहेत. तर काव्य आर्याला म्हणते, चिडतात कधी कधी, पण आहेत, अगदी मनापासून काळजी घेतात. तर आता पार्थ आर्याला म्हणतो, बरं तुम्ही सुद्धा चला ना आमच्यासोबत घरी. तर आर्या म्हणते, नको, मी आता नंदिनीलाच भेटायला चालली आहे. काव्य म्हणते, पण हे तर नंदिनीताईने मला काही सांगितलं नाही. आर्या म्हणते, नाही, खरं तर मागच्या वेळी तिचं चेकअप राहिलं होतं आणि म्हणूनच मी तिला बोलावून घेतलं आहे. चला, मला यावं लागेल. आणि थँक्स ग्रीन फ्लॅग, तुम्ही माझी इतकी काळजी घेतलीत. असं म्हणत आता आर्या पार्थला थँक्स म्हणते. तर त्यानंतर आर्या निघणार. तर काव्या तिला थांबवते आणि म्हणू लागते, आर्या ऐक ना, तू आता ताईला भेटणार आहेस ना, मग याबद्दल तिला काहीही सांगू नकोस. म्हणजे या प्रोजेक्टबद्दल मी तिला काहीही सांगितलं नाही आहे, कारण मिसकॅरेजचा मी प्रोजेक्ट करते, म्हणजे एवढ्यात तिला काही सांगू नकोस. पण हो, मी ताईला सरप्राईज देणार आहे. या रोडचं काम झाल्यानंतर तिच्यासाठी सगळ्यात मोठं सरप्राईज असेल. त्यावेळी ती खूप खुश होईल. पण आता तिला काही कळू देऊ नकोस प्लीज आर्या. आता आर्या हो म्हणते आणि तिथून निघून जाते. तर इकडे पार्थ आणि काव्या दोघंही नारळ पाणी पित असतात. तर दुसरीकडे काव्या आता पार्थ आणि काव्याच्या नकळतच नंदिनीला फोन करते आणि म्हणते, हॅलो नंदू, आपण भेटण्याची जागा बदलूयात. आता जीवा, नंदिनी आणि आर्या एका ठिकाणी आलेले असतात. तर आर्या त्यांना म्हणते, मी खूप विचार करून हे क्लिनिक निवडलं आहे. खरं तर काव्या आणि नंदू यांची ट्रीटमेंट ज्या हॉस्पिटलला चालू आहे त्या हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ मला ओळखतो. सरोगसी, प्रेग्नेन्सी किंवा या सगळ्या टेस्ट याबद्दल ही न्यूज सगळीकडे पसरू शकते आणि सगळ्यांना याबद्दल कळू शकते. परंतु इथे जर आपण आलो तर कोणाला काहीही कळणार नाही आणि म्हणूनच मी या क्लिनिकची निवड केली आहे. तर आता जीवा म्हणतो, चालेल, मला तर काहीच हरकत नाही. नंदिनी म्हणते, हो मलाही चालेल. आता जीवा आणि नंदिनी परवानगी देताच आर्या म्हणू लागते, मग काहीच हरकत नाही. तसंही इथले डॉक्टर माझ्या ओळखीतलेच आहेत आणि हे क्लिनिकसुद्धा माझ्यासाठी जवळचं आहे. तर त्यानंतर जीवा म्हणू लागतो, खरंच तुम्हा दोघींचं कौतुक करावं तितकं कमी. म्हणूनच मला तुम्हा दोघींनाही थँक्स म्हणायचं आहे. एकीने खूप मोठ्या मनाने हा निर्णय घेतला, तर दुसरी 9 महिने या गोष्टीसाठी देणार आहे. खरंच कमाल आहात तुम्ही दोघीही. हँड्सअप तुम्हा दोघींसाठीही. तर आर्या जीवाला म्हणते, हँड्सअप तर तुलाही आहे, कारण तू खरंच किती नंदूला सपोर्ट करतोयस. खरंच नंदूला खरंच खूप छान नवरा मिळालाय. किती छान आणि गोड असेल ना आपलं बाळ. तर त्याचवेळी डॉक्टरचा आर्याला फोन आलेला असतो. आर्या म्हणते, हो डॉक्टर, आम्ही बाहेरच आहोत, आलोच आम्ही. असं म्हणत आर्या फोन ठेवते आणि त्यानंतर आर्या, नंदिनी आणि जीवा हॉस्पिटलला जायला निघतात. तर आता क्लिनिकमध्ये येताच आर्या ओळख करून देत म्हणते, या डॉक्टर शिल्पा पंडित, आणि हो, ही माझी बहीण नंदिनी आणि तिचा नवरा जन्मेजय जीवा देशमुख. तर त्यानंतर आता आर्या म्हणते, बोला, तुम्हाला जर काही डाऊट असतील तर विचारा. तर डॉक्टर शिल्पा म्हणतात, हो, तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही मला विचारू शकता. तर आता नंदिनी जीवाला म्हणते, विचारा तुम्ही. तर जीवा म्हणतो, माझ्या मनात एक शंका होती, म्हणजे ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर कधी कळेल की आर्या प्रेग्नेंट आहे ही. तर आता हे ऐकताच आर्या हसते आणि म्हणू लागते, खरंच याला जाम खाई झाली हा. तर डॉक्टर म्हणतात, तुम्ही जे आता मला विचारलं त्याला खरं तर गर्भ प्रत्यारोपण प्रक्रिया असं म्हणतात. आणि या प्रक्रियेमध्ये साधारण 2 आठवड्यानंतर आपल्याला सरोगेट आई ही प्रेग्नेंट आहे, ती गरोदर आहे हे कळतं. अर्थात त्यासाठी एक ब्लड टेस्ट करावी लागते आणि त्यानंतर 5 ते 6 आठवड्याने पुन्हा एक ब्लड टेस्ट करतो आणि त्या टेस्टनुसार आपल्याला बाळाचे ठोके व्यवस्थित आहेत की नाही याची खात्री करून घेता येते. आणि त्यानंतर 10 आठवड्यांनी सरोगेट आई रेग्युलर चेकअपसाठी त्यांच्या गायनेककडे जाऊ शकते. तर आर्या म्हणते, आणि त्यानंतर किती बाळं आहेत हे सुद्धा चेक केलं जाऊ शकतं. तर आता जीवा म्हणतो, म्हणजे. तर आर्या डॉक्टरांना म्हणते, प्लीज एक्सप्लेन. तर आता डॉक्टर शिल्पा एक्सप्लेन करत म्हणतात. तर आता डॉक्टर म्हणतात की या प्रोसेसमध्ये जुळी किंवा तिळी बाळ होण्याची चान्सेस खूप जास्त असतात.
आता मात्र हे ऐकून जीवाचा आनंद काही गगनात मावत नसतो. जीवा उठून उभा राहतो आणि नाचूच लागतो. तर नंदिनी म्हणते, अहो काय करताय तुम्ही? जीवा म्हणतो, अगं ऐक ना, 3 बाळं म्हणजे बंपर लॉटरी. अगं म्हणजे विचार कर ना, म्हणजे तिघांमधली किमान एक तरी मुलगी असेलच, हो की नाही? कसलं भारी असेल ना, म्हणजे पार्थ दादाचं 1 बाळ आणि आपली 3 बाळं, म्हणजे आपल्या घराचं गोकुळच होईल. नंदिनी म्हणते, काय चाललंय तुमचं गोकुळ वगैरे, तुम्ही बसा बरं. अहो तुम्हाला बोलायला काय, 3 बाळं वाढवणं म्हणजे, आणि थोडंच तुम्ही तुमच्या पोटात बाळ वाढवणार आहात. तर जीवा नकळतच म्हणतो, अगं तू पण ना, तू तरी कुठे तुझ्या पोटात बाळ वाढवणार आहेस? आता जीवाच्या या वाक्यामुळे नंदिनी दुखावली जाते आणि सर्वच जण एकदम शांतच होतात. त्यावेळी डॉक्टरांना फोन येतो आणि डॉक्टर निघून जातात. इथे मात्र नंदिनीचे डोळे पाणावलेले असतात. जीवाच्या एका शब्दामुळे नंदिनीचं मन दुखावलेलं असतं. तर आर्या म्हणते, नंदू. जीवा म्हणतो, ए नंदिनी. परंतु नंदिनी आपली बॅग घेते आणि तिथून बाहेर पडत असते. आता जीवा तिला थांबवतो आणि म्हणू लागतो, नंदिनी प्लीज प्लीज सॉरी, खरंच असं माझ्या मनातही नव्हतं. हवं तर मी गुडघ्यावर बसून तुझी माफी मागतो, पण प्लीज प्लीज मला माफ कर. हवं तर मी कान पकडतो, पण खरंच सांगतोय माझ्या मनात असं काही नव्हतं. खरंच नंदिनी, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण फ्लोमध्ये तसं येऊन गेलं. प्लीज प्लीज मला माफ कर ना. खरंच अगदी मनापासून सांगतोय, मला खरंच असं तुला दुखवायचं नव्हतं, असं म्हणायचं नव्हतं. तर जीवा स्वतःला दोष देत म्हणतो, खरंच खरंच मी मूर्ख आहे, मीच मूर्ख आहे. तर आर्या म्हणते, बाप रे, मला तर माहीतच नव्हतं बाळांचा बाबा इतका मूर्ख आहे. कसं होईल आता बाळांचं? असं म्हणताच आता नंदिनी आणि जीवा आर्याकडे पाहू लागतात. आता आर्याचं हे बोलणं ऐकून नंदिनीच्या चेहऱ्यावर हसू येतं. नंदिनीला मिठी मारत आर्या म्हणते, हसली हसली, घे बाबा, हसवलं तुझ्या बायकोला. तर त्यानंतर आर्या म्हणते, खरंच किती छान आहे ना, म्हणजे 3 बाळ झाली तर नंदू एक तुला ठेव, जीवा एक तुला ठेव आणि एक माझं. आता आर्याचं हे बोलणं ऐकून जीवा आणि नंदिनीला धक्काच बसतो. तर आर्या पुढे म्हणते, माझं रस्ता भरकटलेलं या जगात येणारं माझं बाळ पुन्हा या जगात येईल. आता मात्र नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे पाहत असतात. तर आर्या म्हणते, ए काय चाललंय? आणि जीवा, तू का माझ्या बहिणीला त्रास देतोयस? चला आता एक काम करूया का, आपण चायनीज खाऊयात. तर नंदिनी म्हणते, ए आर्या, मी तुला अगोदरच सांगितलं, तू आता चायनीज वगैरे असं काहीही खाणार नाहीस. आर्या म्हणते, प्लीज एकदा शेवटचं, पुन्हा नाही चायनीज खाणार, पण एकदा प्लीज शेवटचं. नंदू, अगं एकदा का तुमचं बाळ माझ्या पोटात आलं, ते विसावलं की मी खरंच चायनीज खाणार नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. सांगणारे जन्मीजय तुझ्या बायकोला. तर जीवा म्हणतो, ओके डन, ही ट्रीट माझ्याकडून. आता हे ऐकून आर्या खुश होते आणि आता तिघही चायनीज खाण्यासाठी निघून जातात. नंदिनी खूप चिडलेली असते, परंतु आर्या तिला कसंबसं शांत करते आणि चायनीज खाण्यासाठी घेऊन जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता पार्थ काव्याचे पाय चिपून देत असतो आणि हे पाहून काव्या म्हणते, कधी वाटलं नव्हतं की माझी प्रेग्नन्सी एवढी हॅपनिंग असेल. तर काव्याला पार्थ म्हणतो, हॅपनिंग वगैरे जाऊ द्यात, परंतु त्या मिसकॅरेज झालेल्या बाईला पाहून तुमची काय हालत झाली होती. त्या क्षणी वाटलं होतं की तुम्हाला सांगावं की हे सगळं काही इथे थांबवा, पण विचार आला होता. पण त्यानंतर तुमची ती बहीण आर्या मिळाली आणि त्यानंतर तुम्हाला बरं वाटलं. तर काव्या आर्याचं कौतुक करत म्हणते, आर्या आहेच तशी पॉवर ऑफ एनर्जी, म्हणजे कोणीही त्याला भेटलं ना तरी ती लगेच चार्ज करते त्या व्यक्तीला. कोणीही भेटलं ना तिला तर लगेच फ्रेश होतो तो माणूस. असं म्हणत काव्या आता आर्याचं कौतुक करत असते. तर आता पार्थला पुढे काव्या म्हणते, खरं तर मी आणि नंदिनीताई सकाळी आर्याचंच बोलत होतो, आर्याचीच काळजी वाटत होती. तर आता पार्थ म्हणतो, का काय झालंय? तर आता पार्थला काव्या म्हणू लागते, खरं तर मला आणि नंदिनीताईला असं वाटते की आर्याने पुन्हा लग्न करावं, पुन्हा तिने सेटल व्हावं, पुन्हा तिच्या आयुष्यात तिचं हक्काचं असं कोणीतरी असावं. तर पार्थ काव्याला म्हणतो, त्यांची हिस्ट्री बघता मला नाही वाटत की त्या स्वतःहून या गोष्टीसाठी अप्रोच होतील. हां, पण समोरून जर कोणी त्यांच्या प्रेमात पडला तर ही गोष्ट पॉसिबल आहे. तर आता काव्या पार्थचे हात चेपून देत असते. तर पार्थ म्हणतो, माझे हात का चेपताय? तर काव्या म्हणते, मग एवढा गुणी नवरा आहे माझा, मग त्याला भाव द्यायला नको? मी आर्याला सुद्धा हेच सांगणार आहे. तर पार्थ विचारतो, काय? तर काव्या म्हणते, मिळाला ना एखादा चांगला मुलगा तर त्याचे हात असेच घट्ट पकडून ठेव. पण आता काय करणार, देवाने आजकाल चांगली मुलं बनवणं बंद केलंय ना. असंच म्हणाली होती ना तुमची ती दिव्या. तर पार्थ काव्याला म्हणतो, हात चेपता चेपता माझे पाय खेचायला चांगलंच जमतं ना तुम्हाला. आता मात्र काव्या पार्थला एक धपाटा देते आणि म्हणू लागते, काय चाललंय तुमचं?
तर पार्थ काव्याला म्हणतो, तुमचं काय चाललंय सांगा ना, दिव्याचं मध्येच काय आलं, ती माझी कोणीही नाही. तर काव्या म्हणते, हो का, पण तिला तर फारच तुमची पडलेली असते, तिचा तर सगळा फोकस हा पार्थ सरांवरच असतो. तर आता पार्थ काव्याला म्हणतो, बरं आता हा दिव्यावरचा फोकस आपण आर्यावर शिफ्ट करूयात का. तर काव्या म्हणते, ओ सॉरी. तर त्यानंतर पार्थ म्हणतो, बरं आर्या, त्या कोणाच्या प्रेमात पडणार नाहीयेत, पण त्यासाठी कोणाला तरी त्यांच्या प्रेमात पडावं लागेल. तर काव्या म्हणते, आर्याच्या आयुष्यात येणारी व्यक्ती ही ग्रीन फ्लॅग असायला हवी, अगदी तुमच्यासारखी. मला आणि नंदिनी ताईला मिळालीत चांगली मुलं, चांगले नवरेत, तसाच आर्याला सुद्धा मिळायला हवा, तुमच्यासारखा, जीवासारखा. असं म्हणत आता आर्या हात जोडत म्हणते, युनिवर्स दिखा दो अपना कमाल. आणि त्याचवेळी पार्थ पाहतो तर 11:11 झालेले असतात. आता पार्थ आणि काव्या एकमेकांचे हात हातात घेतात आणि आर्यासाठी विश मागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी आणि जीवा त्यांच्या रूममध्ये शांत झोपलेले असतात आणि त्याचवेळी जोराचा वारा येतो आणि तिथे ठेवलेला जीवानंदिनीचा फोटो खाली पडतो आणि त्या फोटोला तडे जातात. त्या फोटोच्या काचा इकडे तिकडे अस्ताव्यस्ता पडतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी फोनवर बोलत पार्थ म्हणतो, हो पण त्यांनी पोलीस कंप्लेंट केली नव्हती का, बरं ठीक आहे मी बघतो. तर इकडे काव्या लॅपटॉपवर तिचं काम करत असते. पार्थ म्हणतो, काहीच कळत नाहीये. तर काव्या म्हणते, मला कळालं ना. तर पार्थ विचारतो, काय. तर काव्या म्हणते, आपण IIP रोडबद्दल जी माहिती शोधत होतो ती माहिती मिळाली आहे. तर पार्थ म्हणतो, खरंच. काव्या म्हणते, हो बघा ना. असं म्हणत आता काव्या ती संपूर्ण माहिती पार्थला वाचून दाखवते. संबंधित रस्त्याचं नाव IIP रोड, कामाचं नाव IIP रोड रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण प्रकल्प, काम मंजूर झाल्याची तारीख 15 जून 2025, मंजूर निधी 2,43,75,000 आणि ठेकेदाराचे नाव BVD कंपनी अँड प्रायव्हेट लिमिटेड. काम पूर्ण करण्याची मुदत 8 महिने 31 मे 2025. तर आता सगळी माहिती पाहता काव्या पार्थला म्हणते, पार्थ 8 महिने लागले आहेत या कामाला, पण रस्ता कसा बनवलाय, 4 महिने सुद्धा टिकू नये. तर दुसरीकडे खाली पडलेला फोटो नंदिनी हातात घेते आणि त्या फोटोकडे पाहत असते. नंदिनीचे डोळे पाणावलेले असतात. ती पुन्हा एकदा जीवाकडे पाहते. तर जीवा नंदिनीला आवाज देत म्हणतो, अजून किती वेळ अशी टक लावून पाहणार आहेस माझ्याकडे. असं म्हणत जीवा उठून नंदिनीकडे येतो आणि म्हणू लागतो, अरे काय झाले, तुझे डोळे का पाणावलेत, तुझ्या डोळ्यात अश्रू काय आहेत, तुझी झोप झाली नाहीये का. तर आता नंदिनी जीवाला प्रश्न करत म्हणते, जीवा तुमचं खरंच प्रेम आहे ना माझ्यावर. आता नंदिनीचा हा प्रश्न ऐकून जीवाला धक्काच बसतो. तर जीवा नंदिनीला उत्तर देत म्हणतो, नाही. तर आता नंदिनी जीवाला एक धपाटा घालते आणि त्यानंतर जीवा हसू लागतो आणि नंदिनीला म्हणतो, नाहीतर काय, मला एक सांग, तुला सकाळीच सकाळीच असे प्रश्न कसे काय पडू शकतात. तर नंदिनी म्हणते, मला ना एक स्वप्न पडलं होतं, मला आता नीटचं आठवत नाही, पण त्या स्वप्नात आपण दोघेच होतो. तर आता जीवा म्हणतो, दोघेच होतो. नंदिनी म्हणते, हो. तर आता जीवा म्हणतो, मग ते कसं काय वाईट असेल. तर जीवा नंदिनीला म्हणतो, बरं मला सांग, स्वप्नात मी काय करत होतो, किस वगैरे करत होतो का. नंदिनी म्हणते, जीवा काय चाललंय तुमचं. नंदिनी म्हणते, मला आठवतंय की स्वप्नात आपण दोघेच होतो, पण मला आठवते की कोणीतरी तुम्हाला हाक मारली, कोणीतरी मागे होतं आपल्या, आणि तुम्ही निघून गेलात आणि निघून गेलात ते परत आलातच नाही तुम्ही. तर जीवा नंदिनीला म्हणतो, ओ पण स्वप्न पहाटे पडले का. नंदिनी म्हणते, हो. तर जीवा म्हणतो, मग मी त्यावेळी जिमला गेलो असेन. नंदिनी जीवावर चिडते आणि म्हणू लागते, फिरकी घ्या, फक्त फिरकी घ्या माझी, तुम्हाला कळत नाहीये का, तुम्ही स्वप्नात मला एकटीला सोडून गेला होता. मी किती वेळ तुमची वाट पाहिली, पण शेवटी तुम्ही आलातच नाही आलात तुम्ही. आणि मला सकाळी ज्यावेळी जाग आली ना, त्यावेळी आपला हा फोटो असा खाली पडलेला होता. तर जीवा नंदिनीला म्हणतो, किती विचार करतेस तू, अगं हवेने हा फोटो खाली पडला असेल. एक गोष्ट लक्षात घे, जोवर पसारा करायला मी आणि आवरायला तू आहेस तोपर्यंत आपण दोघे आहोत. जोपर्यंत मी बुद्धू आणि तू क्यूट तोपर्यंत आपण दोघे एकत्र आहोत. जोवर जगात प्रेम आहे आणि प्रेमासाठी वेडेपणा सुरू आहे ना, तोवर आपलं प्रेम तसंच आहे, तोवर आपण सोबत आहोत. असं म्हणत आता जीवा नंदिनीला जवळ घेतो, तिला शांत करतो. नंदिनी जीवाला म्हणते, मला हेच ऐकायचं होतं जीवा, मला आपण दोघे कायम एकत्रच हवे आहोत, मला आपल्या तिघांमध्ये दुसरं कोणीच नको यायला. तर जीवा नंदिनीला म्हणतो की नाही येणार, परंतु त्याच वेळी आता आर्याचा फोन आलेला असतो.
आता नंदिनी पाहते तर आर्याचा फोन असतो. तर नंदिनी म्हणते, हॅलो, हा बोल आर्या. आता आर्या जे काही सांगते त्यामुळे जीवा आणि नंदिनीला धक्काच बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ आणि काव्या एका ठिकाणी आलेली असतात. काव्या म्हणते, न्याय मिळाल्यास बिगर आम्ही इथून जाणार नाही. तर ती व्यक्ती काव्या आणि पार्थला म्हणते, ए आहेस कोण तू? तर काव्या आपला खरा चेहरा दाखवत म्हणते, भावी आयएस काव्या पार्थ देशमुख. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की जीवा आता आर्याला म्हणतो, तिच्या वतीने मी तुझी माफी मागतो. तर आर्या जीवाला म्हणते, आज तिच्या वतीने तू माफी मागतोयस, उद्या तिच्या वतीने आय लव्ह यू ही म्हणशील. आता हे ऐकून जीवा आणि नंदिनीला धक्काच बसतो. तर आता पुढे नक्की काय घडेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.